जादूटोणाच्या संशयातून बारसेवाड्यात दोघांना जिवंत जाळल्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते त्याच तालुक्यात 29 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता जादूटोणाच्या संशयावरून वृद्धाला गावातील समाज मंदिराच्या मांडवात बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। एवढ्याच वर न थांबता आरोपींनी गरम सळीचे चटके वृद्धाच्या शरीराला देत सोडून दिलं। ही घटना एटापल्ली तालुक्याच्या जांभिया येथे 30 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली। या प्रकरणी 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दलसू मुक्का पुंगाटी वय वर्ष 60 असं मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचं नाव आहे। जांभिया हे गाव गट्टा पोलीस मदत केंद्रापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आहे। दलसू पुंगाटी यांना बेदम मारहाण होत असल्याचा प्रकार गट्टावरून एटापल्लीकडे जाणाऱ्या एका व्यक्तीने पाहिला। एटापल्लीत आल्यावर त्याने चौकातील पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली। पोलिसांनी ठाणेदार नीलकंठ कुकडे यांना कळवलं। ठाणेदार कुकडे यांनी गट्टा पोलिसांना ही माहिती दिली। तेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 एप्रिल रोजी सकाळी गट्टा पोलीस जांभिया गावात पोहोचले। पुंगाटी यांना एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं। पुंगाटी यांच्या नातेवाईकांनीही गट्टा पोलीस मदत केंद्रात तक्रार नोंदवली आहे। त्यानुसार पोलिसांनी 30 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करून दुपारी 8 आरोपींना अटक करण्यात आली। पोलिसांच्या समयसूचकतेने दलसू पुंगाटी यांचे प्राण वाचले। एटापल्ली तालुक्याच्या बारसेवाडा येथील जादूटोण्याच्या संशयावरून जमनी देवाजी तेलामी व देऊकटिया अतलामी या दोघांना जिवंत जाळण्याच्या घटनेबाबत संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत असतानाच बारसेवाड्याच्या घटनेआधी 29 एप्रिल रोजी जांभिया येथे दलसू मुक्का पुंगाटी यांना जादूटोणाच्या संशयावरून बेदम मारहाण केल्याने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे।